नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आता सकाळच्या शाळा असतात मुलांना. प्रत्येक आईला प्रश्न पडतो, मुलांना झटपट होणारं पण पौष्टिक असं नेमकं डब्यात द्यावं तरी काय. आज मी तुम्हाला तशीच एक रेसिपी दाखवणार आहे. एकाच पिठापासून आपण 5 रेसिपी बनवणार आहोत आणि मुलांच्या डब्यासाठी एकदम योग्य अशा, त्यांना आवडणाऱ्या प्लस त्या पौष्टिकसुद्धा आणि कमी तेलात होणाऱ्यासुद्धा. आता 1 वाटी तांदूळ, 1 वाटी अख्खे मूग घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्याला 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत घालायचे. शक्यतो संध्याकाळी भिजत घाला, म्हणजे काय होईल, सकाळच्या वेळेस ना डब्यासाठी हे झटपट आपल्याला बनवता येईल. तर अशा पद्धतीने बघा, रात्री मी भिजत घातले. सकाळी बघू शकता आपले मूग आणि तांदूळ दोन्हीसुद्धा छान असे भिजून तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला ते वाटून घ्यायचे. तर ते वाटण्यासाठी आपल्याला जे भिजत घातलं होतं ना, तेच पाणी आपल्याला वापरायचे, कारण त्याच्यामध्ये पण भरपूर असे जीवनसत्व असतात. तर ते पाणी फेकून न देता आपल्याला ते वाटण्यासाठी घ्यायचे. तर अशा पद्धतीने बघू शकता, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचं आहे. बारीकसर अशा पद्धतीचं पीठ वाटा. आता 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवू. तोपर्यंत बघू शकता मी या ठिकाणी एका बाउलमध्ये थोडंसं पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. डोशाचा तवा तेल आणि पाण्याने मी ग्रीस करून घेतलेला आहे. गॅस मीडियम करायचा आणि आपल्याला 1 ते 1.5 चमचा त्याच्यावरती बॅटर घालून घ्यायचं आणि आपल्याला हे डोशासारखं पसरवून घ्यायचे. तर बघू शकता एकदम सहजतेने अशा पद्धतीने आपला हा डोसा पसरवून तयार झाला. आता तुम्ही मुलांना आवडतात त्या भाज्या याच्यावर घालू शकता किंवा बटाट्याची चटणी याच्यावरती लावू शकता, किंवा तुम्हाला आवडत असेल तर पनीर किसून घालू शकता, थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून, किंवा नुसतंच लाल तिखट घालू शकता. भरपूर सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला याच्यामध्ये. मी या ठिकाणी फक्त तुम्हाला एक प्लेन डोसा बनवून दाखवते अशा पद्धतीने, जो की तुमचे मुलं ज्या पद्धतीने खातात ना त्याच पद्धतीने तुम्ही बनवा. तेल, तूप, बटर जे पण तुम्हाला लावायचं ना ते या ठिकाणी लावून घ्या. डोसा छान असा शेकून घ्या. एका साईडने शेकू शकता किंवा दोन्ही साईडने शेकला तरीसुद्धा चालणार आहे. कुरकुरीत बनवू शकता किंवा तुम्हाला आंबोळीसारखं बनवायचं आहे ते सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने डोसा बनवून तयार झालेला आहे. आता दुसरी रेसिपी आपण पाहूया. त्याच्यासाठी मी त्याच डोशाच्या तव्यावरती आणखी थोडंसं बॅटर काढून घेतलं. त्याच्यामध्ये पण मीठ घालून घेतलं. अजिबात आपल्याला काहीसुद्धा त्यात वापरायचं नाही आहे. तर डोशाचा तवा आपला छान गरम झालेला आहे. 1-1.5 चमचा बॅटर अशा पद्धतीने जागेवर टाकून घ्यायचं. एकदम आल्हाद हाताने थोडंसं आपल्याला ते पसरवायचं आहे. बघू शकता जाडसरच आपल्याला हे ठेवायचं आहे. तर 1-1.5 चमचा अशा पद्धतीने टाकलं ना, बघू शकता जाळीसुद्धा छान येते. आपण जास्त वेळ भिजतसुद्धा नाही घातलं. 10च मिनटं आपण ठेवलं होतं पीठ. तुम्हाला जास्त वेळ जर टाईम असेल ना, जास्त वेळसुद्धा ठेवू शकता. आता बारीकसर कापलेला कांदा आहे तो आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. सोबतच टोमॅटो टाकलेला आहे. आता तुम्हाला आवडत असेल ना गाजर किंवा आणखी भाज्या, त्यासुद्धा या ठिकाणी वापरू शकता. थोडंसं मीठ घालून घेतलं भाज्यापुरतं आणि एकदम 1-1 चिमूट लाल तिखट घातलं, जेणेकरून ह्या भाज्यासुद्धा आळणी अशा पानचट लागणार नाही, त्यालासुद्धा चांगली चव लागेल. थोडीशी हिरवी कोथिंबीर घातली वरून. आता तेल, तूप, बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावा. थोडासा वरून ड्राय झाला की तेल टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पलटवून घ्यायचे. हे छोटे छोटे आहेत आणि दिसण्यासाठी पण छान दिसतात, मुलांना खायला पण छान वाटतात आणि ह्याच्या थ्रू तुम्ही त्यांना भाज्यासुद्धा चारू शकता. आणि तुम्हाला जर हवं असेल ना, तुम्ही ह्याच्यावरती थोडंसं चीजसुद्धा किसून टाकू शकता, जेणेकरून जे चीज असतं ना ते मुलांना खूपच आवडतं आणि त्याच्यामुळे ते लवकर खातातसुद्धा. तर हा आपला पौष्टिक नाश्ता बनवून तयार आहे डब्यासाठी. आता आपण रेसिपी पुढची बघूया. त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये एकदम अर्धा चमचा एवढंच तेल घातलं. 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी घालायचं. छान असं फुलू द्यायचं, जेणेकरून कचकच लागणार नाही. एक छोटा कांदा आहे अशा पद्धतीने बारीकसर असा मी कापून घेतलेला आहे. आता आपल्याला हे संपूर्ण फुल गॅसवरतीच करायचं आहे, जेणेकरून भाज्यांचा थोडासा कच्चापणा निघून जाईल आणि जो त्याचा क्रंच असतो ना तो त्याच्यामध्ये राहील. आता तुम्हाला आवडतात त्या भाज्या घाला. मी या ठिकाणी कांदा, शिमला मिरची, टोमॅटोचा वापर केलेला आहे. तुम्ही गाजर, कोबी किंवा आणखी ज्या भाज्या तुमचे मुलं खात नाही त्या वापरू शकता. पालक, मेथी अशा पालेभाज्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. आता 2 मिनटं परतवून घेतलं. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि एकदम 1/2 चमचा असं लाल तिखट घातलं.
तुमचे मुलं किती तिखट खातात ना त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये तिखटाचा वापर करू शकता। आता छान असं आणखी 1 मिनिट हलवून घेतलं। आपली ही फोडणी बनून तयार झालेली आहे। आता त्याच बॅटरमधून थोडंसं बॅटर बाजूला काढायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता हा जो आपण संपूर्ण तयार करून घेतलेला मसाला होता म्हणजे जी फोडणी ती आपल्याला त्याच्यात घालून अशा पद्धतीने आपल्याला ते एकजीव करून घ्यायचे आणि सोबतच हिरवी कोथिंबीरसुद्धा घाला जेणेकरून त्याची चव आणखीनच वाढेल। आता तुम्हाला भाज्या मी जशा फोडणी घालून घातल्या तशा नसन घालायच्या, कच्च्या वापरायच्या असेल तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता, कारण आप्पे आपण नंतर वाफळून घेणार आहोत त्यामुळे तिथे सुद्धा भाज्या ह्या शिजल्या जातात, पण थोडीशी चव आणखी वाढते अशा पद्धतीने भाज्या तळून घेतल्या तर। आता बघू शकता मी आप्पे पॅन गॅसवरती ठेवलेला आहे। गॅस एकदम कमी ठेवायचा, एकदम लो। त्याच्यानंतर फक्त 1 चमचा एवढं 1 थेंब एवढंच आपल्याला तेल या ठिकाणी आप्पे पात्रात घालून घ्यायचे आणि ब्रशच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने तेल संपूर्ण बाजूने हे पसरून घ्यायचे। आता तुम्हाला हवा असेल ना तुम्ही तीळ घालू शकता खाली किंवा मोहरी असते ना ती सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा चव एकदम छान येते। आता आप्पे आपल्याला घालून घ्यायचे, पात्रात 1 चमचा बॅटर घालायचं। आप्पे घालताना सुरुवात बाहेरच्या साईडने करा जेणेकरून मधल्या जागेवरती ना आप्पे पॅन जास्त गरम होतो, त्यामुळे जे मधले आप्पे असतात ते लवकर जळण्याची शक्यता असते, त्यामुळे मधले आप्पे उशिरा घालायचे आणि साईडचे आप्पे पहिले घालून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी आप्पे या ठिकाणी संपूर्ण घालून घेतलेले आहेत। तुम्हाला हवा असेल वरून कोथिंबीर घालायची चांगलं दिसण्यासाठी ते सुद्धा घालू शकता। तर बघू शकता संपूर्ण आप्पे घालून झालेले आहेत। गॅस आपल्याला एकदम मंदच ठेवायचा आहे, मंदच गॅसवरती शेकवून घ्यायचे ते। तर 2 ते 3 मिनटं मी झाकण ठेवलं, एका बाजूने आप्पे शेकवून घेतले। बघू शकता वरून किती छान कोरडे झालेले आहेत। आता तुम्हाला या ठिकाणी अजून तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पण मी फक्त एवढ्याच तेलामध्ये बनवणार आहे, जास्त तेलकट करणार नाही मुलांच्या डब्यासाठी। अशा पद्धतीने मी फक्त आप्पे हे पलटवून घेतलेले आहेत जेणेकरून ते खालच्या साईडने सुद्धा छान असे शेकले जावे। तर अशा पद्धतीने आपल्याला गोल्डन रंगावरती हे आप्पे शेकवून तयार करून घ्यायचेत। मूग आणि तांदूळ असल्यामुळे रेसिपी आधीच पौष्टिक होते आणि त्याच्यामध्ये आपण जास्त तेलाचा सुद्धा वापर करणार नाही, त्यामुळे मुलांना खाण्यासाठी हे अतिशय पौष्टिक होतं। अशा पद्धतीने मुलं तर मूग खात नाही, तर असं त्यांना आपण चारू शकतो। तर बघू शकता आप्पे सुद्धा आपले बनवून तयार झालेले आहे। आता मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते। आता त्यातूनच थोडंसं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि इडली पात्रामध्ये ठेवून आपल्याला 10 ते 12 मिनटं आपल्याला ह्याच्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत। तर खाली बघू शकता इडली पात्रात थोडंसं पाणी घातलं, लिंबाचा तुकडा घातला आणि 10 ते 15 मिनटं वाफवून घेतले। लिंबू याच्यासाठी की आप्पे पात्र काळं होऊ नये। इडलीसुद्धा तयार झालेली आहे। आता पुढची रेसिपी बघूया। पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घातलं, अर्धा चमचा जिरं मोहरी छान असे तडतडू द्यायचे जेणेकरून कचकच लागणार नाही। सोबतच कढीपत्त्याचे पानं घातले 7-8, पाव चमचा हळद आणि पाव चमचा आपल्याला लाल तिखट वापरायचं। मुलं किती तिखट खाऊ शकतात त्याच्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी तिखट कमी जास्त करू शकता। आता छान असं आपल्याला हे 1 मिनिट परतवून घ्यायचे आणि आपण जे इडली बनवली होती त्यातलीच काही इडली अशा पद्धतीने मी बारीक बारीक तुकड्यामध्ये कापवून घेतलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये फ्राय करून घेतलेली आहे। मला तरी पर्सनली ही रेसिपी खूपच आवडते। 2 मिनटं फ्राय करून घ्यायची, वरून कोथिंबीर घालायची। आपली ही मसाला इडलीसुद्धा बनवून तयार झालेली आहे। आता ह्या झटपट रेसिप्या तुम्हीसुद्धा डब्यासाठी नक्कीच बनवा। पौष्टिक तर खूपच आहे आणि लवकरसुद्धा होणारे आहे। आता याच्यासोबत खायला एक झटपट अशी चटणी बनवूया। मूठभर कोथिंबीर घेतली, 3 चमचे या ठिकाणी डाळ घेतलेलं आहे जी की फुटाण्याची डाळ असते भाजलेली। चवीप्रमाणे मीठ घातलं, 2 मिरच्या घातल्या, तुमच्या तिखटच्या हिशोबाने कमी जास्त करा। अर्धा चमचा आलं घातलं आणि अर्धा लिंबू या ठिकाणी मी पिळून घेतला। आता जर तुमच्याकडे डाळ नसेल तर समप्रमाणात तुम्ही या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे किंवा खोबरंसुद्धा वापरू शकता। तर लिंबू पिळून घेतला आणि सुरुवातीला वाटून घ्यायचं, नंतर थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने पातळसर चटणी ही करून घ्यायची। तर जास्त तिखटही होत नाही। तर तुम्ही सॉस बरोबर, चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर मुलांना हे सर्व करू शकता। एकदम झटपट होणाऱ्या ह्या डब्याच्या 5 रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। जेव्हा तुम्ही आजारी असाल, जास्त काही डब्याला करायचं नसेल, गडबड झाली असेल, अशा वेळेस तुम्ही ह्यातली एखादी रेसिपी झटपट मुलांना बनवून देऊ शकता आणि मुलांना सुद्धा खायला हे एकदम आवडणार आहे, सोबतच पौष्टिकसुद्धा आहे।
चला मग तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली की एकाच पिठापासून आपण 5 रेसिपी बनवू शकतो, मला कमेंट करून नक्कीच कळवा। आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।